मार्कडवाडीप्रमाणे लोकशाही टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राज्यभर होईल. रोहित पवार. पक्षांतर्गत निवडीत मला डावललेलं नाही. अकलूजच्या मार्कडवाडी इथं लोकशाही टिकवण्यासाठी नागरिकांनी प्रामाणिक प्रयत्न केला. मात्र निवडणूक आयोग आणि पोलीस प्रशासनानं तो हाणून पाडण्याचा केलेला प्रयत्न दुर्दैवी असल्याचं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. जामखेडमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. आता मार्कडवाडीमध्ये आज जे बॅलेट पेपरवर मतदान होतं, परंतु ते हाणून पाडलं. सरकार कुठेतरी घाबरतंय आणि त्यांनी गुन्हे पण, तुम्ही जर बॅलेट पेपरवर मतदानाची प्रक्रिया केली तर आम्ही गुन्हे दाखल केले, तर असा पोलिसांनी सज्जड दम पण दिला. तर त्याबद्दल काय? एकतर मार्कडवाडीचे जे सर्व स्वाभिमानी नागरिक आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून लोकशाही टिकावी आणि लोकशाही काय असते हे अख्ख्या भारताला त्यांना दाखवून द्यायचं होतं. खास करून बीजेपीला व इलेक्शन कमिशनला दाखवून द्यायचं होतं. तिथं आपले जानकर साहेब जे आमदार झालेले आहेत त्यांनी एक शंका व्यक्त केली. त्यांची इच्छा होती आणि अपेक्षा होती की लोकांचं प्रेम त्यांच्यावर इतकं असल्यामुळे, साहेबांवर असल्यामुळे त्यांचा विजय कमीत कमी 1 लाखाली व्हायला पाहिजे होता. दुर्दैवाने त्यांचा विजय हा 15,000ली झाला. आणि मग जे गावं त्यांच्याबरोबर भक्कमपणे उभी राहतात अशा गावांमध्ये त्यांची लीड ही कमी झाल्यामुळे तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनीच त्यांना सांगितलं की आपल्या गावामध्ये आपण बॅलेटवर मतदान करून घेऊ. आणि त्या अनुषंगाने लोकशाही टिकण्यासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी निर्णय घेतला आणि मग त्यांनी एक प्रक्रिया सुरू केली होती. कालपर्यंत नियोजन योग्य पद्धतीने झालं होतं. रात्रीच्या वेळेस 500 लोक तिथंच राहिली होती. पण कालच जर तुम्ही बघितलं तिथं पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात झाली होती. कालपर्यंत 250 लोक पोलिसांची तिथं आले होते. आज 500-600 पर्यंत गेले होते. आणि मग तिथं लोकांना बाहेर येण्यापासून मनाई केली होती. तिथं पत्रही दिलं गेलं होतं. तिथं आदेश दिले गेले होते कुणी घराच्या बाहेर निघायचे नाही. आणि मग कुठंतरी आपला प्रयत्न असा होता, जानकर साहेबांचा असेल नाही तर तिथं असणाऱ्या नागरिकांचा होता की दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे. जे काय आज EVM बद्दल बोललं जातं, लोकांची शंका आहे. लोकशाहीमध्ये शंका असणं योग्य नसतं आणि त्या शंकेचं निरसन व्हावं अशासाठी तिथं असणाऱ्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरचं मतदान घेतलं होतं. पण दूध का दूध पाणी का पाणी होण्याऐवजी दाल में कुछ काला आहे अशा परिस्थितीमध्ये तिथं झालेलं आहे वातावरण. खरं तर इलेक्शन कमिशन आणि सरकारने तिथं एवढा पोलीस फाटा का पाठवला, का लोकांना मतदान करून दिलं नाही? शांततेत मतदान होणार होतं. मग काय गोष्टी समोर आल्या असत्या, कुठेतरी चर्चेला एक विधान आलं असतं. म्हणून कदाचित सरकारने लोकशाहीचा एक जो प्रामाणिक प्रयत्न तिथं असणाऱ्या ग्रामस्थांचा होता तो हाणून पाडला. पण मग महाराष्ट्रातले तमाम जनता विविध गावाची शांत बसेल असं मला वाटत नाही. इतर गावामध्ये सुद्धा अशा पद्धतीनेच प्रयत्न तिथं असलेल्या कमिशनला विनंती करतो की लोकशाहीच्या उत्सवामध्ये एखाद्या गावामध्ये लोकशाही टिकवण्यासाठी जर कोणी प्रयत्न करत असेल तर कृपा करून तो हाणून पाडू नका. लोकांना हे आवडणार नाही. संविधानावर विश्वास ठेवणारी आम्ही सर्वजण माणसं आहोत. त्यामुळे लोकशाही टिकावी यासाठी आम्ही सर्वजण शेवटपर्यंत प्रयत्न करत राहू. याबाबत रोहित पवार म्हणाले की आमदार उत्तमराव जानकर हे 1 लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येणार असा त्यांचा विश्वास होता. मात्र ते केवळ 15,000 मतांनी निवडून आले. त्यांच्या मतदारसंघातील अनेक गावातील नागरिकांनी मतदानाची आलेली आकडेवारीबाबत आश्चर्य व्यक्त करून EVM मशीन बाबत संशय व्यक्त केला होता. लोकशाहीमध्ये नागरिकांना असलेला संशय दूर करणं हे वास्तविक काम आहे. निवडणूक आयोग आणि प्रशासनानं हे करणं आवश्यक होतं. मात्र त्याऐवजी यामध्ये मार्कडवाडीमध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करून नागरिकांवर दहशत करण्यात आली. तसंच अनेक निर्बंध त्यांच्यावर आणले गेले. कारवाईची भीती दाखवली गेली. मात्र येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनेक गावात मार्कडवाडीप्रमाणे नागरिक लोकशाही पद्धतीनं मतपत्रिकेवर मतदान घेण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये नागरिक स्वयंस्फूर्तीनं सहभागी होऊन लोकशाही टिकवण्यासाठी जे काही प्रयत्न करतायत त्यासाठी निवडणूक आयोगानं त्यांना सहकार्य करणं अपेक्षित आहे. उलट कारवाईची भीती दाखवणं हे अयोग्य असून आम्ही संविधानाचा आदर करणारे असून लोकशाही टिकवण्यासाठी सर्व ते प्रयत्न आपण करू असंही रोहित पवार यांनी सांगितलं आहे. मला सोडा, नागरिकांना सुद्धा हा निकाल योग्य वाटत नाही. जल्लोष कुठेच झालेला नाही. न सामान्य लोक जल्लोष करतायत. तुम्ही जर बघितलं तर जे आमदार महायुतीचे निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा तिथं त्यांचे कार्यकर्ते अजून सुद्धा शंका घेत आहेत की आपला उमेदवार निवडून आला कसा. अशा परिस्थितीमध्ये या महाराष्ट्रामध्ये जनताच जर शंका घेत असेल लोकशाहीच्या पद्धतीवर, मग कुठेतरी काय ना काहीतरी गडबड आहे. त्यासाठी आम्ही लढतोय.
पण शेवटी आमचं एकच मत आहे की जे कुठलं मशीन वापरलं गेलं होतं त्याचं पोस्टमॉर्टम त्या मशीनचं झालं पाहिजे, अधिकाऱ्यांसमोर झालं पाहिजे. तिथं असणारे सर्व इलेक्शन कमिशनचे अधिकारी असू द्या, आम्ही सगळे विरोधी पक्षातले नेते असू द्या, तसंच सत्तेतले पण लोक येऊ द्या, मीडिया येऊ द्या आणि समोरासमोर काय खरं आणि काय खोटे हे लोकांसमोर आलं पाहिजे अशी विनंती त्या ठिकाणी आम्ही इलेक्शन कमिशनला करत आहोत. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गटनेते प्रतोद आदी निवडी माझ्या सांगण्यावरून पवार साहेबांनी केलेल्या आहेत. त्यामुळं या निवडीमध्ये मला स्थान दिलं गेलं नाही किंवा मला डावललं गेलंय असं म्हणणं चुकीचं असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलंय. मी पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता असून पक्षातील अनुभवी असे जितेंद्र आव्हाड तसंच नवीनच निवडून आलेले रोहित पाटील यांच्या निवडी योग्य असून पवार साहेब, प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या संमतीनं या निवडी झाल्या आहेत. भविष्यात दोन्ही सभागृहात प्रभावीपणे काम व्हावं म्हणून अजूनही काही निवडी होणार आहेत. मी पक्षासाठी काम करत राहणार असल्याचं रोहित पवार यांनी सांगताना पक्षांतर्गत कसलेही मतभेद नसल्याचं सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. दादा, आपला अनुभव मोठा आहे. आपण 5 वर्ष आमदारकी केली. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीमध्ये आता गटनेतेपदी जितेंद्र आव्हाड आणि रोहित पाटील यांची निवड झाली. कुठेतरी आपल्याला डावलल्यासारखं वाटतंय असं नाही. त्या बैठकीमध्ये आदरणीय पवार साहेबांनी जेव्हा चर्चा सुरू केली होती तेव्हा मीच ही प्रमुख नावं पुढे केली होती, ज्याला जयंत पाटील साहेब आणि पवार साहेबांनी स्वतः शिक्कामोर्तब केलं होतं. आव्हाड साहेबांचा अनुभव हा खूप मोठा आहे, त्यामुळे तिथं गट नेता म्हणून आव्हाड साहेबांना संधी देण्यात यावी अशी विनंती केली होती. रोहित पाटील हे युवा कार्यकर्ते आहेत, पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आलेले आहेत. आराराबांचे ते चिरंजीव आहेत, त्यामुळे तिथं त्यांच्यामध्ये एक धमक आहे. त्यामुळे तिथं प्रमुख प्रत्योत त्यांना तिथं द्यावं अशी विनंती केली होती आणि जानकर साहेबांना अशा पद्धतीने तिथं सगळी पदं दिली गेली आहेत. त्याच्याचबरोबर उद्या जाऊन एक काही प्रमुख निर्णय विधिमंडळाचे, ज्याच्यामध्ये वरचा हाऊस आणि लोअर हाऊस या दोन्ही हाऊससाठी एक प्रमुख नेता लागतो, ते सुद्धा अनुभवी असतील, हे तुम्हाला येत्या काळामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे माझ्या बाबतीत तुम्ही बोलायला गेला तर पदापेक्षा कार्य हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि येत्या काळामध्ये अनेक संध्या तिथे मिळणार आहे आणि त्या संधीचं सोनं करत पार्टीसाठी व लोकांसाठी आणि माझ्या मतदारसंघातल्या लोकांसाठी, मतदारांसाठी मी प्रामाणिकपणे काम करत राहील. 10 ते 12 दिवस झाले निवडणूक होऊन, परंतु महायुतीचा अजून मुख्यमंत्री काही डिक्लेअर होईना. तर महायुतीचं मुख्यमंत्री होण्यास भिजत घोंगडे राहिलेले, तर त्याबद्दल काय वाटतं? एकतर कालपर्यंत सर्वच नेते लाडक्या खुर्चीसाठी प्रयत्न करत होते. बहुमत असताना 10-11 दिवस उलटले तरी मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ स्थापन न होणं हे चिंताजनक आहे असं सांगताना काळजी आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी असून ते लवकर तंदुरुस्त व्हावेत आणि राज्यात नवं मंत्रिमंडळ स्थापन व्हावं. कुठेतरी एवढं मोठं संख्याबळ असताना काही चालचाली होत नसल्यानं सर्व काही आलबेल वाटत नाही असा टोला रोहित पवार यांनी लगावलेला आहे. पण काल संध्याकाळी एकनाथ शिंदे साहेब आजारी आहेत असं आम्हाला कळालं. मी आपल्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो. लवकरात लवकर त्यांचं आजारपण हे गेलं पाहिजे, तंदुरुस्त झाले पाहिजे आणि लोकांच्या सेवेसाठी त्यांनी तिथं आलं पाहिजे. पण गेले 9-10 दिवस होऊन सुद्धा जर बहुमत असताना सत्ता स्थापन होत नसेल तर मग कुठेतरी हे चिंताजनक आहे. लोकांचं कुठेही या लोकांना पडलं आहे का असा प्रश्न तिथं पडतो. त्यामुळे उगाच वेळ न लावता लवकरात लवकर सत्ता स्थापन होणं, त्याच्याचबरोबर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व मंत्री हे तिथं नियुक्त होणे महत्वाचं आहे, कारण का अख्ख्या महाराष्ट्राचा कारभार या निर्णयासाठी थांबलेला आहे. माझा विजय 50,000 मतांपेक्षा अधिक मतांनी व्हायला हवा होता, मात्र आम्ही ईव्हीएम बाबत राज्यभर भांडतच आहोत. त्याचबरोबर माझ्या मतदारसंघात विरोधी भाजप उमेदवाराकडून पैशाचा मोठा वापर केला गेला. एकेका मताला 2-2 कुठे 3-3 हजार रुपये वाटले गेले. जातीवाद, धर्मवाद पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्याचबरोबर गुन्ह्यांचा वापर केला गेला असा आरोप रोहित पवार यांनी केलाय. शेवटी मी थोड्या मतांनी निवडून आलो असलो तरी आता मतदारसंघाचा आमदार आहे असंही ते म्हणाले. दादा, आपण कमीत कमी 5 वर्षापासून खूप जामखेड तालुक्यामध्ये आणि कर्जत तालुक्यामध्ये खूप विकासाची कामे केली, परंतु लीड सर्वसामान्य जनतेमध्ये होतं की 40 ते 50 हजारांनी रोहित दादा निवडून येतील. तर कुठं फटका बसला आणि कुठं चुका झाल्या असं काय वाटतंय? त्यासाठी मी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये लढत आहे ईव्हीएमच्या बद्दल. बरोबर, आमच्या विरोधात पैशाचा वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. कुठल्याही सामान्य नागरिकांना तुम्ही विचारले की कोणाकडनं पैसे आले तर ते सांगतील भाजपकडनं पैसा आला. एका मताला 1000-2000, काही ठिकाणी 3-3 हजार रुपये हे देण्यात आले. कारण शेवटी जे भाजपचे नेते होते त्यांना दाखवायचं होतं त्यांच्या प्रमुख नेत्याला, नाही तर भाजपच्या उमेदवाराला, की त्यांचं गाव हे प्लस राहिलं भाजपच्या बाजूला.
पण बऱ्याच गावामध्ये नेत्यांना कुठेही ते काही जमलेलं नाही. जे तालुक्याचे नेते आहेत ते गावापुरते राहिले. त्यामुळे नेते आमच्याबरोबर नसले तरी जनता आमच्याबरोबर होती. ईव्हीएमचा घोळ बाजूला ठेवला तर मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर, जातीवाद मोठ्या प्रमाणात भाजपकडनं मुद्दामून तिथं केला गेला, धर्मवाद तिथं केला गेला, गुंडांचा वापर तिथं केला गेला. या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी मतामध्ये प्लस मायनस झालं असावं. पण जर तुम्ही लोकांना विचारलं की रोहित पवारांची लीड ही 50,000च्या पुढं असावी असं सामान्य लोकांचं मत आहे. याच्यातच मी आनंदी आहे. शेवटी एका मताली असू, 1200 असू नाही तर लाखवाली असू, आमदार हा आमदार असतो. आता लोकांना एकदा या सामान्य कार्यकर्ते, निष्ठावंत पदाधिकारी आणि जनतेने मला दिली त्यासाठी या सर्व लोकांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. कर्जत जामखेडसाठी पुढचं विजन काय राहील? लवकरच तुम्हाला कळेल. पुस्तकच छापतो त्या बाबतीतलं. मग काय कसं करायचंय ते पुढच्या काळामध्ये आपलं सर्वांना मार्गदर्शन करेल. प्रतिनिधी व्यासपीठाचा पत्रकार अशोक निमणकर, ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, जामखेड. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ। 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू। पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स, 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक। और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी।